करतो, आभार मानतो। आज या पत्रकार परिषदेला जे विविध वृत्तवाहिन्यांचे तथा वृत्तपत्रांचे प्रतिनिधी आहेत त्यांचे मनस्वी स्वागत। या ठिकाणी आपण आता प्रेस कॉन्फरन्सला सुरुवात करतोय, तरी यानंतर आदरणीय जयंत पाटील साहेब बोलतील। त्यांना विनंती करू की त्यांनी या ठिकाणी बोलावं। देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, प्रांताचे अध्यक्ष आमदार जयंत पाटील साहेब, संसद रत्न खासदार डॉक्टर अमोल कोल्हे साहेब, माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे, आमदार निलेश लंके, प्रताप काका ढाकणे, माजी आमदार दादाभाऊ कळमकर, माजी आमदार राहुल जगताप, नगर जिल्ह्यामध्ये अहमदनगर दक्षिण लोकसभेच्या संदर्भामध्ये त्याचप्रमाणे देशामध्ये ज्या शरदचंद्रजी पवार कोविड सेंटरचा गवगवा झाला, नामोल्लेख झाला आणि ज्याला संपूर्ण देशाने डोक्यावर घेतलं, त्या मी अनुभवलेला कोविड या पुस्तकाचं आज या ठिकाणी पवार साहेबांच्या हस्ते अनावरण होत आहे। त्याबरोबर लोकसभेच्या अहमदनगर जागेच्या संदर्भात देखील घोषणा होणार आहे आणि जी उत्सुकता आपल्याला होती की आमदार निलेश लंके काय करणार, आपण त्यांच्या मागे सर्वजण पळत होता, परंतु ते कोणालाही त्या ठिकाणी आपला ठाव ठिकाणा लागून देत नव्हते आणि म्हणून या सगळ्या बाबीमध्ये मी अहमदनगर जिल्ह्याचा अध्यक्ष या नात्यानं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। आलेल्या सर्व मीडियाचं आणि नेत्यांचं स्वागत करतो आणि प्रांताध्यक्ष जयंत पाटील साहेब यांच्याकडे माहिती। पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील सर्व पत्रकारांचं मी या पत्रकार परिषदेत स्वागत करतो। आदरणीय पवार साहेबांची पत्रकार परिषद या ठिकाणी सुरू होते। आज मला विशेष आनंद वाटतो की बराच काळ मागच्या काळात निलेश लंकेंची आणि आमची कधी फारशी भेट होत नव्हती। आज त्यांची भेट या ठिकाणी अतिशय जिव्हाळ्याने आणि प्रेमाने झालेली आहे। निलेश लंके हे नगर जिल्ह्यातील एक फार मोठ्या प्रमाणात लोकप्रिय असणारा नेता व्यक्तिमत्व आहे। सामान्य माणसांच्या साठी आपला नेता, माझा नेता ही भावना नगर जिल्ह्यातच नाही तर आसपासच्या जिल्ह्यात देखील त्यांच्या कोविडच्या कामामुळे पसरलेली। संकटाच्या वेळी धावून येणारा नेता ही निलेश लंकेंची आजपर्यंतची ओळख महाराष्ट्राला झालेली आहे। महाराष्ट्रात सर्वात उत्तम कोविड सेंटर जर कोणी चालवलं असेल तर तसे अनेक आहेत, पण कोविड सेंटरच्या आत सोडून चालवणारा हा एकमेव नेता सापडला की ज्याने महाराष्ट्रातल्या जनतेला भुलवलं। आज आमच्या बरोबर निलेश लंके पवार साहेबांना या ठिकाणी भेटायला आले। पवार साहेबांची विचारधारा ही त्यांनी कायम स्वीकारलेली आहे। किंबहुना पूर्वीपासून पवार साहेबांचं विचारधारेवर पवार साहेब लहानपणापासून पवार साहेबांच्या नेतृत्वाचं त्यांना, पवार साहेबांच्या व्यक्तिमत्वाचं त्यांना आकर्षण होतं आणि म्हणून